आमचे एसेंब्लीचें सेशन जें 5 आठवड्याचें आसपाचें आशिल्लें तें 2 आठवड्यान तांणी काबार केलें. ह्या लास्ट दिसा सेशनाच्या CAGचो रिपोर्ट ह्या वर्सा खातीर तांणी प्रेजेंट केलो. आतां जे मनीस आतां तरणाट्यांक सांगतात की रीड इंडिया मुवमेंटान जॉयन जाया, लायब्ररीज आसपाक जाय आनीक रिडींग कल्चर प्रमोट करूंक जाय म्हणून, आनी हो CAGचो रिपोर्ट पयलो वाचपाक जाय. कित्याक वाचपाक जाय? कित्याक हो CAGच्या रिपोर्टाचेर गोंयची फुडें परिस्थिती कितें जातली हें कळूंक शकता. आतां बाय द वे लायब्ररीचें कल्चर म्हणून सांगता म्हणजे तें बजेटान जें पास केलां ताजो एक सादो नियाळ सांगता. रीड इंडिया बी म्हणून आयकुपाक बरें स्लोगन दिसतात ते, पूण गोंयांत परचेज ऑफ बुक्स फॉर स्कूल लायब्ररी गेल्या वर्सा प्रोविजन आशिल्लें 50 लाख रुपया. ह्या वर्सा प्रोविजन आहा 0. पोर्टफोलियो मुख्यमंत्र्याचो तो सांगता आतां प्रमोट करा म्हणून रिडींग कल्चर. सेटींग अप ऑफ मॉडर्न लायब्ररी इन हायर एज्युकेशन कॉलेजीस गेल्या वर्सा प्रोविजन आशिल्लें 28 लाखांचें, ह्या वर्सा जालें 20 लाख. डेव्हलपमेंट ऑफ लायब्ररी एंड रिडींग कल्चर आर्ट एंड कल्चर डिपार्टमेंटाचें गेल्या वर्सा प्रोविजन आशिल्लें 2.5 लाख, ह्या वर्सा जालें 50,000. ग्रांट्स टू लायब्ररीज ऑफ प्रायवेट इनिशिएटीव गेल्या वर्सा प्रोविजन आशिल्लें 20 लाख, ह्या वर्सा जालें 15 लाख. डेव्हलपमेंट ऑफ लायब्ररी मुवमेंट गेल्या वर्सा प्रोविजन आशिल्लें 2.8 crores, ह्या वर्सा जालें 2.6 crores. पेमेंट्स ऑफ ग्रांट्स टू वॉलंटरी ऑर्गनायझेशन फॉर लायब्ररीज गेल्या वर्सा प्रोविजन आशिल्लें 2.75 crores, ह्या वर्सा जालें 2.5 crores. सो हें सगळें जे बजेट हेड्स आहा ऑफ लायब्ररीज बेसिकली टू एनकरेज पीपल टू रीड एंड यूज पब्लीक लायब्ररीज, इवन प्रायवेट इनिशिएटीव्स हें सगळ्या कडेन देंविल्लें आहा. आनी मुखेलमंत्री भाशण दिता काल की हें वाचन मातशें चड जावंक जाय. हें ओगीच गोंयचे जनतेक कळपाक, कित्याक फटाश्यो मारपाक इजी त्यो जाल्यार बसून, पूण त्यो रिबावंड जाता हें विचार करूंक जाय. आतां CAGचो रिपोर्टाचेर परतो येता आनी हें मेन प्रेस कॉन्फरन्स आहा CAGच्या रिपोर्टाचेर. CAG म्हणल्यार कितें? CAG म्हणल्यार कंट्रोलर एंड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. इट इज अ कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी whose job is to audit all government departments and autonomous bodies. CAG also executes performance and compliance audits of various functions and departments of the government. सादे भाशेन जर सांगतलो जाल्यार CAG म्हणटा ती बॅलन्स शीट चॅक करता, स्टडी करता खंय पयशे मोडले ते, आनी चॅक करता हे पयशे मोडले एक्सपेंडिचर जो जाला ताजो आउटकम कितें जाला. हें CAGचें काम आसता. बेस्ड ऑन दीस ऑब्जर्वेशन्स ते मागीर रिकमेंडेशनां करतात डिपार्टमेंटाक की वेस्टफूल एक्सपेंडिचर म्हणटा तो करूं नाकात, रेवेन्यू लिकेजीस म्हणटा त्यो प्रिवेंट करात आनी परफॉर्मन्स वाडयात. हें CAGचें फंक्शन आसता. ह्या वर्साचे CAG रिपोर्टान एक सिद्ध जाता की गोंयचो सरकार CAG कॅरूच करना. हें रिपोर्टान बरयल्लें आहा. CAG report indicates that Goa government ignores the recommendations of the CAG and basically doesn't take the report seriously. When the government refuses to voluntarily act on CAG recommendations, then it is the duty of the opposition to speak out and force the government to act, which I am now doing. कळ्ळें तुका न्ही? CAGन आतां वगीच प्रमोद सावंताक आनी BJPक याद करून दिवपाक 2012 कोल गेट म्हणटा तें स्कॅम जालें की कोलाचें ऑक्शन जायनासतना तेन्नाचे UPA गव्हर्मेंटान लोकांक कोल मायन अलॉट केल्यो आनी तातूंत तेन्नाचे CAGन म्हणलें की 10,70,00,000 crore 10.7 lakh crores हें स्कॅम म्हणून. आनी प्रधानमंत्री मोदीची मेन 2014ची कॅम्पेन आशिल्ली हाजेर की देश तुमी विकलो म्हणून. सो CAGचो एक रिपोर्ट फुडें घेवन स्पॅक्ट्रम आनी कोल हे दोन इश्यूचेर BJP आमच्या देशान पावरान आयली 2014. आज आयचे पेपरार तुमच्या सगळ्यांच्या पेपरार टायम्स ऑफ इंडियाचेर फ्रंट पेजीचेर आहा
एक्स तेन्नाचो कोल सेक्रेटरी गुप्ता म्हणून ताका कन्विक्ट केल्लो आहा दिल्ली कोर्टान कोल स्कॅम मॅटरान. दीस इज द 11th कन्विक्शन इन कोल स्कॅम मॅटर्स. हें आयची न्यूज ही, आयची ठळक बातमी सारकी. सो एक अशें आहा की गेले एसेंब्लीन हांवें खूब इश्यूज रेज केले. थोडे इश्यूंचेर सरकारान एक्शनूय घेवची पडली एक आठवड्यान. फॉर एग्जाम्पल एक कॉम्पेन्सेटरी फॉरेस्टेशन जो इश्यू मध्य प्रदेशान आयलो. 37 crores गोंयचो सरकार मोडटा मध्य प्रदेश ग्रीन करपाक. हें जेन्ना एक्सपोज जालें तेन्ना तांकां लज जाली. आज तांचे फॉरेस्ट डिपार्टमेंटान म्हणलां की वी वील स्पेंड द मनी इन गोवा इट सेल्फ. सो दीस इज एन इम्पॅक्ट ऑफ वॉट आय हॅव रेज्ड. अशेंच एक हाजेर जाल्लें की इलेक्ट्रिसिटी, सोलर इलेक्ट्रिसिटी जनरेशन फुडल्या 10 वर्सांनी 50% इलेक्ट्रिसिटी जी आमची आहा ती सोलरान आमी करतले करूंक जाय तांणी. दीस इज द गोल दॅट दे सेट वीच दे हॅड फॉरगॉटन. जेन्ना हांवें पॉवर डिमांड्सान काडलें तें आज इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट इज डिक्लेअर्ड की वी वील इन द नेक्स्ट 10 years 50% ऑफ अवर एनर्जी वील बी दीस. सो CAGचे रिकमेंडेशनां जेन्ना इग्नोर जातात तेन्ना म्हाका दिसता हो एक सिरियस इश्यू. सो हांव पळोवंक गेलो की खंयचीं रिकमेंडेशनां इग्नोर सरकार करता आनी ती कितें आहा कळ्ळें तुका न्ही. आनी हाजे खातीर IDC म्हळ्यार इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मेन तांणी इश्यू धरिल्लो आहा. IDC गेले खेपे म्हळ्यार गेले 3 वर्सांनी 2दा तांणी इवॅल्युएट केलो कोणें CAGन. एंड दे हॅव कॅटेगरायज्ड IDC एज अ हाय रिस्क कॉर्पोरेशन. सो ही परिस्थिती आहा कोणाची IDCची. आतां हें कितें जालां IDCन कितें जालां अशें तुमकां हांव एक पॉयंट वाचून दाखयता. 2018 ते 19 CAG रिपोर्टान ऑब्जर्वेशनां केल्लीं आहा की नॉन मेंटेनन्स ऑफ कॉम्प्रिहेन्सीव अप टू डेट डेटाबेज ऑफ प्लॉट्स इन्व्हेंटरी टू एनेबल मॅक्रो एनालिसीस एंड प्रॉपर प्लॅनिंग. कितले प्लॉट आसात जे एंटरप्रेन्युरांक दिवंक जाता वो डेटाच ना, अप टू डेट डेटाच ना. इनकन्सिस्टन्सी इन इवॅल्युएशन ऑफ एप्लिकेशन्स फॉर प्लॉट अलॉटमेंट. म्हळ्यार कितें 9 जाणांक ताणें एक टेस्ट केस काडली आनी तातूंत अशें तांकां मेळ्ळें की 9 जाणांक अलॉट जाले प्लॉट्स मच इन एक्सेस ऑफ वॉट दे हॅव एप्लायड. एक गोंयचोच इंडस्ट्रियलिस्ट ताणें एप्लाय केल्लो 1000 स्क्वेअर मिटर, ताका अलॉट जालो 30,000. 30,000 म्हळ्यार तो ओगीच जावंक ना. कळ्ळें तुका न्ही. मागीर नॉन रिकवरी ऑफ लीज रेंट एंड अदर चार्जीस. हें CAGचें हांव वाचून दाखयता तुमकां. नॉन युजेबिलिटी ऑफ अलॉटेड प्लॉट्स एंड अंडर रिकवरी ऑफ डेव्हलपमेंट कॉस्ट. Remedial measures not taken to safeguard IDC's interest while granting permission to mortgage the allotted plots. म्हळ्यार कितें 2015 ते 19 मेरेन 228 केसीस आशिल्ल्यो जंय कॉर्पोरेशनान IDCन नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलें. 21 इंडस्ट्रियल इस्टेटींनी मॉर्टगेज करपाक प्लॉट्स. मॉर्टगेज म्हळ्यार कितें तुका जो प्लॉट अलॉट केला तूं तो व्हरून बँकेक घाणाक दवरता. हातूंत एक टेस्ट केस म्हणून 125 केसी ह्या 228तल्यो CAGन एक्झामीन केल्यो आनी 6 इंडस्ट्रियल इस्टेट तांणी फोकस दवरलो. हातूंत अशें जाता की 6 ऑफ द 9 अलॉटीज मॉर्टगेज द अलॉटेड प्लॉट्स एट मेजरिंग 40,000 स्क्वेअर मिटर्स एज कोलॅटरल फॉर ऑब्टेनिंग लोन्स. प्लॉटाचो व्हॅल्यू कितलो आसलो 5.67 crore. मॉर्टगेज कितल्याक केलो 453.37 crores. म्हळ्यार हांवें आनी इंडस्ट्री आनी करपाची गरज ना. तूं प्लॉट घे आनी तो प्लॉट काड आनी मॉर्टगेज कर आनी पयशे खा आनी वच. आतां हाजो रिजल्ट कितें जाता कॉर्पोरेशन टू गेट बॅक पोजेशन ऑफ द अनयुटिलायज्ड प्लॉट्स एंड रिअलॉटेड टू अदर युनिट्स फॉर अ पिरियड रेंजिंग फ्रॉम दिस 3 years to a decade. Corporation can't do it because the plot already थर्ड पार्टी रायट्स जाल्ल्यो आहा. गव्हर्मेंट नॉमिनीज जे बोर्डाचेर आहा तांचें पार्टिसिपेशन इनएडक्वेट अशें म्हणून तांणी सांगलां. इनएक्शन इन विडिंग आउट द वल्नरेबिलिटी ड्यू टू एम्प्लॉईज इंट्रस्ट इन प्लॉट्स. एम्प्लॉईजूच 17 एम्प्लॉईज IDCंतले आयडेंटिफाय जाल्या जांणी प्लॉट आपल्याकूच दिल्या, आपल्या सोयऱ्यांकूच दिले आनी ते मागीर परते विकल्या. हांचेर एक्शन अजून कांय जावंक ना म्हणून हें CAG सांगता. हें सगळें हांव उलयना. Understand one thing that this is based on the CAG report.
आता डिले इन एक्झिक्युशन ऑफ लीज डीड फॉर अलॉटेड प्लॉट्स 2021 पासून ज्या लोकांक अलॉट केलां तांकां लीज डीड सायन मारपाक ब्रायब मागतात. ही परिस्थिती आयिल्ली आहा. इनएडक्वेट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम म्हळ्यार सेंट्रलायज डेटाबेज ना. अनफ्रुटफूल एक्सपेंडिचर ऑन लँड डेव्हलपमेंट एट कितॉल इंडस्ट्रियल इस्टेट. थंय कितें केलें, थंय 8.84 लाख स्क्वेअर मिटर्स कितॉल विलेजीन इंडस्ट्रियल इस्टेट घालपाक एक्वायर केलें. ताजे खातीर 2.77 लाख लँड ओनरांक फारीक केले. कॉर्पोरेशनान 17.94 लाख मोडले. कितें करपाक, रस्ते करपाक, वॉटर सप्लाय घालपाक, पंप हावस करपाक, जनरेटर घालपाक. पूण आज मेरेन एक अलॉटमेंट जावंक ना. हाजो अर्थ कितें जालो की ह्या 17.94 लाख प्लस 2.77 लाख म्हळ्यार 20.72 लाख हो एक्सपेंडिचर अनफ्रुटफूल जालो. हें तांचें ऑब्जर्वेशन. सो डिले इन प्रोसेसींग एप्लिकेशन ऑफ फॉर प्लॉट्स कितें अलॉटमेंट ऑफ प्लॉट्स. सो एक अशें आहा की मिनिमम टायम जाय पडटा 261 डेज. एक प्लॉट एप्लिकेशन करून मेळपाक 260 दीस 61 दीस लागतात. हें CAGचें ऑब्जर्वेशन आहा. म्हणून हाजो अर्थ अशें म्हणटात की 50% ऑफ द एप्लिकंट्स गॉट अलॉटमेंट ऑर्डर अबाउट 9 months आफ्टर सबमिशन ऑफ एप्लिकेशन. भुरगें 9 म्हयन्यान जाता तशें 9 म्हयन्यांनी तुवें एप्लिकेशन दितकर तुका लक आसल्यार तुका भुरगें जाता. स्लो process of allotment delayed both the promised investment of 73.48 crores. इन्वेस्टमेंट प्रॉमिस केल्लो IPBचेर पास जाल्लें आहा. कितलो की 73.48 crores आमी इन्वेस्ट करतले म्हूण गोंयांत आनी 1141 नोकऱ्यो दितले म्हूण. हे 9 म्हयने तुवें डिले केले, ह्यो नोकऱ्यो तुज्यो गेल्यो आनी इन्वेस्टमेंट हो आयलो ना. सो अशें खूब हातून हें आहा. बेजिकली आतां 27,82,000 स्क्वेअर मिटर्स जमीन आसा IDC कडेन. कळ्ळें तुका न्ही. वीच इज येट टू बी अलॉटेड, वीच दे हॅव नॉट अलॉटेड. कळ्ळें तुका न्ही. आतां खूब अश्यो केसीस आहा. सो हातून एक अशें दिसता की जे फंड्स वापरूंक जाय आशिल्ले IDCचो इन्फ्रास्ट्रक्चर वाडोवपाक, हे फंड्स SEZचे पयशे फारीक करपाक गव्हर्मेंटान वापरले. इन्क्लुडींग SEZांनी पंचायतीक पयशे फारीक केल्ले लायसन्स फीज म्हणून, ते पसून IDCचे पयशे काडून पे केले. कोणाक पे केले? SEZ वाले. SEZ कितें? SEZ वॉट सपोज टू बी अ स्कॅम. सो स्कॅमाच्या लोकांक परते पयशे फारीक करपाक IDC वॉज सक्ड ड्राय, वॉज ब्लेड ड्राय. हो इशू क्लियर जाल्लो आहा. कितले पयशे तांणी फारीक केले? हांकां 17 कोटी फक्त कन्स्ट्रक्शन लायसन्साचे फारीक केले. सो बेजीक जर पळोवंक गेलें जाल्यार म्हाका दिसता सरकारान सगळे सीक आनी अनयुटिलायज्ड IDC प्लॉट्स घेवंक जाय आनी ऑक्शनाक घालूंक जाय. आतां ऑक्शन म्हळ्यार कितें जाता, गोंयकार ऑक्शनाक उबो रावन जिखतलो ऑक्शन काय ना, ते भायले येवन व्हरतात. म्हणून आमी मागतात की 500 मीटर स्क्वेअर मिटर मेरेन हांव तुमकां हें दिता, ल्हान प्लॉट करात सो दॅट द गोवन कॅन कम्पीट फॉर इट. इन्फ्रास्ट्रक्चर IDCंतले चड करून कितळ, शिरोडा आनी लातंबारसीं हे तिनूय जाग्यांनी करून अर्दुकुटें दवरना. हें कंप्लीट करा हो आमचो डिमांड आहा. धाकटे प्लॉट्स ऑक्शनाक घालात, जाय जाल्यार बायफर्केट करात सो दॅट गोंयकारांक अफोर्ड करूंक जातलें. एक सिंगल विंडो सिस्टम करात. जो IPB प्रॅक्टीस करता तसो सिंगल विंडो सिस्टम सगळे इंडस्ट्रीचो, नॉट ओन्ली अबव 5 crores. IPBचो कायदो कितें आहा की 5 कोटीचे वयर इन्वेस्टमेंट आहा जाल्यार सिंगल विंडो. हांव म्हणटा लोवर गोंयचे एंटरप्रिन्युअर्स आहा तांकां पसून सिंगल विंडो करात. एक मेकॅनिझम घालात फॉर टायम बाउंड एप्रुवल्स अँड डिसबर्समेंट ऑफ स्किम्स. कितें तरी टायम बाउंड आसपाक जाय. 9 म्हयने रावल्यार जावचें ना हें खंयच. मागीर एवरी स्क्वेअर मिटर ऑफ लँड, वेदर इट इज IDC, वेदर इट इज गव्हर्मेंट ओन्ड ऑर प्रायवेट, इंडस्ट्रियल लँड,
हाजें युटिलायझेशन खंय आहा ताजो तांणी एक डेटाबेज लोकांक घालूंक जाय. इन एनी केस प्रधानमंत्र्यान आतां मागलां सेंट्रल गव्हर्मेंटान की लँड बँक इन्व्हेंटरी दियात म्हणून. सो आतां दिवचेच पडटलें. सो आतां ही जुवारीची जमीन, इंडस्ट्रियल जमीन रियल इस्टेटान सेटलमेंट करून विकता पळय, हें सगळें त्या लँड बँकेन येवचें पडटलें. सो दीस हॅज टू बी मेन थींग. हाजे खातीर म्हाका दिसता की आमी आतां फुडें हें 80% एम्प्लॉयमेंट फॉर गोवन्स इन द प्रायवेट सेक्टर हें सगळें दुसऱ्या डिपार्टमेंटाचेर आमी प्रेशर घालून हो कायदो हाडपा खातीर आमचो पक्ष फुडें वतलो. ट्रान्सपोर्टेशन रिक्वायरमेंट आहा थंयच्यान येवन परते हांगा येवपाक ट्रान्सपोर्टेशन सारको नासता. चड करून स्थानीक मनीस जर काम करूंक गेलो जाल्यार ते ट्रान्सपोर्टेशन रिक्वायरमेंट इम्प्रूव करचो. वेज रेट्स वाडोवच्यो म्हणून एक ब्लँकेट बॅन आसचें म्हणून फॉर ऑल कन्वर्जन्स फ्रॉम इंडस्ट्रियल लँड. इंडस्ट्रियल लँड कॅनॉट बी कन्वर्टेड टू नॉन इंडस्ट्रियल पर्पज. हें आमचो डिमांड आसतलो. एक प्रोवायड कंटिन्युअस एंड अफोर्डेबल पावर एंड वॉटर सप्लाय टू इंडस्ट्रीज. अफोर्डेबल पावर एंड वॉटर सप्लाय आसूंक जाय. आनी लास्ट म्हणल्यार स्कील डेव्हलपमेंट मिशन जें आहा तें वन्स अगेन हो मुखेलमंत्री फक्त एक स्लोगन कसो वापरता पूण हें इम्प्लिमेंट करपाची गरज आहा. आनीक youth need to be trained in a way where they get a job access. नाजाल्यार ते एम्प्लॉयेबल जायना. आतां हांवें कित्याक सगळें उलयता बेजिकली उलोवपाचो अर्थ कित्याक वाय आर वी फोकसींग ऑन इंडस्ट्री सडनली. तूं म्हणटलो आज सडनली विजय सरदेसाय उठला आनी इंडस्ट्रीचेर उलोवंक लागलो. हांव इंडस्ट्रीचेर कित्याक उलयता कित्याक हांवें एक बील मूव केल्लें 80% एम्प्लॉयमेंट फॉर गोवन्स इन द प्रायवेट सेक्टर. आतां IDC becomes the biggest employer. IDCन जे इंडस्ट्री येतल्यो त्यो आनी इंडस्ट्री इज द बिगस्ट जॉब प्रोवायडर. सो इंडस्ट्री डिपार्टमेंट धर इज बिकमिंग अ हाय रिस्क आनी इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन इज बिकमिंग अ हाय रिस्क कॉर्पोरेशन. देन आय थिंक वी हॅव टू फोकस मोर ऑन इट. सो दॅट इज वाय आय एम फोकसिंग ऑन इट. ऑल्सो बिकॉज देर एवरीथींग द गव्हर्मेंट इज गोईंग स्लो. द गव्हर्मेंट इज नॉट कॅरिंग फॉर CAG. सो फाल्यां अशें जावपाक शकता की कोण तरी कोर्टान वतलो आनी कोर्टान वचून जे भशेन आज कोल स्कॅमाची वस्त जाल्या ती कोल स्कॅमाचे भशेन आमी कोर्टांतल्यान तांकां फोर्स करचें पडत की बाबा टेक हीड ऑफ वॉट द CAG सेज. बिकॉज इट इज द सेम CAG वीच ब्रॉट द BJP टू पावर इन 2014. सो हो इशू असो आहा. सो हांवें तुमकां म्हणटना अशें सांगलां की दर सरकारा कडेन मुख्यमंत्र्याचें ऑफीस रिनोवेट करपाक 10 कोटी आहा जाल्यार सरकारा कडेन 1.94 crores ट्रायबल फंड म्हणून जाय पडटा. तांची एक स्कीम आहा कितें ती आनी तांणी बेजिकली 33 इंडस्ट्री 1,94,32,063 ही हें दिवपाक जाय. कितें दिवपाक जाय सँक्शन सबसिडी आहा ती दिवंकूच ना. सो मुख्यमंत्र्याचें ऑफीस रिनोवेट करपाक 10 कोटी तुजे कडेन आहा पूण इंडस्ट्रीक 1.94 crores सँक्शन सबसिडी दिवपाक तुजे कडेन पयशे ना. सो म्हाका दिसता ट्रायबल एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हणून एक आहा. ही एक स्कीम 2019 188 बेनिफिशरीज आहा. तांकां 6.2 crores सँक्शन जाल्ले तांकां दिल्या फक्त 5.1 crores. सो गव्हर्मेंट 1 कोटी दिवपाचो आहा. ट्रायबल लोक हे ट्रायबला खातीर इतलें उलयता. आज ट्रायबल आमची प्रेजिडेंट जाल्ली आहा. सरकार हांगा अन्याय करीत आहा ट्रायबलाचेर. सो हें दीस इज आय थिंक इनफ इज इनफ हें आमी म्हणूंक जाय आनी ताजे खातीर हें फुडें वचपाक जाय. हें जर CAGची रिकमेंडेशनां सरकार आयकना जाल्यार सरकार एक श्रीलंका टायप सिच्युएशन गोंयांत हाडटलें. गोंय बुडीत खात्यान वतलें आनी जें श्रीलंकेक जालें इफ गोवा वॉज अ नेशन देन गोवा वूड हॅव बीन श्रीलंका. ही परिस्थिती जाल्ली आहा आनी ही कशी जाल्ली आहा ती तुमकां हांवें हे प्रेस स्टेटमेंटान दिल्लें आहा. बेजिकली इट इज लॅक ऑफ रिस्पॉन्सिवनेस ऑफ द गव्हर्मेंट टू ऑडिट्स. ऑडिट म्हणटा तो जेन्ना जाता तेन्ना गव्हर्मेंट नीड्स टू रिस्पॉन्ड नीड्स टू एक्सेप्ट वेर इट इज गोईंग रॉंग अँड मेक करेक्शन वीच द गव्हर्मेंट इज नॉट डुईंग. Chief Minister is giving speeches but not reading the CAG report. Was he to read the CAG report, he would have taken action on this. By now they would have said that बाबा IDCन आपण हें करता तें करता म्हणून. हें अजून कांय करूंक ना. सगळ्यांचो मिटर डावन चालू आहा आनीक आपलें कितें जाता तें पळयता तें. सो हाजे खातीर म्हाका दिसता हो जो सगळो इशू आहा हो खोलायेन इन्वेस्टिगेट करपाची गरज आहा
आमी हो इशू सारको दामून धरतले आनी म्हाका दिसता जो हांवें डिमांड केला की 80% एम्प्लॉयमेंट जर प्रायवेट सेक्टरान लोकांक मेळूंक जाय जाल्यार इंडस्ट्री पयलीं IDC पयलीं IDCची हेल्थ बरी आसपाक जाय आनी ही हेल्थ जर बरी आसतली जाल्यार CAGची रिकमेंडेशनां सिरियसली गव्हर्मेंटान घेवंक जाय. आयच्यान एवरी सॅटरडे आयतारा लोकांक बरें वाचूंक मेळपाक जे आमची परिस्थिती विथ फॅक्ट्स एंड फिगर्स गोंयची परिस्थिती कितें आहा बजेटान ताणी दिल्ल्या डॉक्युमेंट्साचेर आमची परिस्थिती कितें दिसता ताजो हांव नियाळ घेतलो आनी एवरी सॅटरडे आय वील एड्रेस यू विथ वन न्यू सब्जेक्ट. टुडे इट इज IDC. बाब रेजिनाल्ड लॉरेन्स म्हजो फ्रेंड तो आतां IDCचो चॅरमॅन आहा ताणी तो CAG रिपोर्ट वाचचो आनी आपल्या मंत्र्याक सांगचें कित्याक ताजो मंत्री सामको स्ट्रेंज मंत्री मोविन गुदिन तो म्हणटा कितें ही डजंट मायंड conversion of industrial land for real estate. He says third party rights are created. जुवारीच्या केसीन इंडस्ट्री मिनिस्टरान जाता तितली जमीन इंडस्ट्री खातीर घेवपाचो विचार आसूंक जाय आशिल्लो. हाजो भरतोच विचार आहा हो टावन प्लॅनिंग मंत्र्या भशेन चिंतपाक लागला. इंडस्ट्री मिनिस्टर गोंयचो टावन प्लॅनिंग मंत्र्या भशेन विचार करता तेन्ना म्हाका दिसता गोंय खंय तरी घुस्पलां आनी गोंयची परिस्थिती बरी ना. म्हणून ही श्रीलंका म्हणून मुद्दाम हांव सांगता कित्याक श्रीलंके भशेन गोंयान हें जावंक शकता आनी नॉन कम्प्लायन्स विथ CAG रिकमेंडेशन्स कॅन लीड टू रेवेन्यू लॉसीस एंड परफॉर्मन्स फेल्युअर्स इन ऑल डिपार्टमेंट्स. फर्स्ट केस इज इंडस्ट्रीज एंड IDC. थँक यू. कितें क्वेश्चन आसलें तुका हांव फिगर दिता मरे. लायब्ररी आहा पळय हें पळय हें फिगर हें कंपेरेटीव स्टेटमेंट गेल्या वर्साचो आनी ह्या वर्साचो. हो हें प्रेस कॉन्फरन्स लायब्ररीचें न्ही आं जस्ट अ पासींग कमेंट. प्रेस कॉन्फरन्स इज ऑन IDC तें मागीर तूं लायब्ररी केलो व्हडलो करशी पूण हें घे ताणें तो उलयला म्हणून हांवें तुका दिल्लें आतां तें म्हाका खबर न्हू जेणें आहा तें. हांवें फक्त दाखयलां कशें इन्वेस्टमेंट देंवत आहा. तुजो बजेटरी एलोकेशन जेन्ना देंवता मागीर तूं खंयच्या तोंडान सांगता लायब्ररी आपूण प्रमोट करता म्हणून. आपल्या घरान लायब्ररी आहा म्हणटा तुजी घरान लायब्ररीचे पसून प्रोविजन कमी केलां ताणें प्रायवेट हाका पसून कमी केल्लें आहा. सो वॉट इज ही टॉकिंग. सो ही शूड समबडी शूड ब्रीफ हिम बिफोर टॉकिंग. आतां जर तूं 12 घरान आहा तांचेर अगेन्स्ट उलोवंक सोदता दॅट इज अनदर सब्जेक्ट. कळ्ळें तुका न्ही. दॅट कॅन बी डिस्कस्ड सेपरेटली बट डोंट मिक्स libraries with bars. In Goa, there are people who have very good libraries and also very good bars. There's nothing wrong with it. बारान घे ते कित्याक मागीर आनी कितें आहा next will be on finance. Everything is related to finance eventually. So एक सारकें हें करता हांव ना हातून कितें आहा CAGचें एंटायर रिकमेंडेशन आसा तुमकां कोणाक जाय जाल्यार तुमी पळयात खंयचे प्लॉट कितले आहा कितें आहा सगळें आहा. मिटींग घेवन तांकां ते सोयऱ्यांक दिवपाचे प्लॉट्स 17 जाण ते 17 एम्प्लॉय. सो दॅट इज वॉट कितें आहा तें तुका आज सरकार कितें दाखोवंक सोदता की आमी कशें तरी बजेट सेशन पास केलें आमी इतलीं बिलां पास केलीं म्हळ्यार बुलडोज केलीं लास्ट मिनीट. डिस्कशन जालें ना. बिलां म्हणल्यार कितें बिलां म्हणल्यार कायदे ते हे फाल्यां कायदे म्हणून लोकांचे लायफाचेर ताजे परिणाम आसतलो. कांयच डिस्कशन नासतना बिलां पास करतात एसेंब्लीन येतात वाचनासतना आनी मागीर शापादां सांगतात भायर. तशी शापादां सांगूंक मेळना. यू हॅव टू कम वीथ फॅक्ट्स. लायब्ररी मुवमेंट हॅज टू बी इम्प्रूव्ड एंड इफ इट हॅज टू बी इम्प्रूव्ड increase the budgetary allocation. Don't build your own office. You are spending 10 crore rupees to build your own office when you already have a good office. आणि सगळ्या कडेन लायब्ररीचे सगळे हेड्स बजेट हेड्स देंवयल्या. कसलो हें करता तो रीड इंडिया खंयची रीड इंडिया. बट CAG पयलीं रीड करून यो म्हणटा
तुवेंच प्रेजेंट केला पळय तो वाच मरे रातचो तरी आं थँक्यू.